हवी आहे. यमे भाऊसाहेब, आज सकाळपासूनच मंडळींची प्रकृती नाजूक होती. अंगी त्राण नव्हते. त्यात आपली बग्गी येऊन उभी. म्हणून आम्ही ठरवले की इतर मंडळी समवेत घेऊन पुढे निघावे. पण बग्गीपर्यंत पोहोचतो तो काय, मंडळी मागोमाग हजर. आम्ही त्या समजावले, परंतु त्या आम्हास म्हणाल्या की इथवर आलो ते मुलीस भेटण्यासाठी की अंथरुणावर पडून राहण्यासाठी. अहो असू दे असू दे असू दे, सौभाग्यवती बाबा. पण हे बाकी उत्तम झाले हो. बहीणबाई लग्नातही नव्हत्या. होय. शिवाय लेकीची ओढ लागणे स्वाभाविकच आहे. अहो त्याच ध्यासानं त्यांनी अंथरूण धरले होते. आम्ही करवीरा जाताना निरोप द्यावयास गेलो होतो तेव्हा पाहिले अन्न पाणी देखील गोड लागत नव्हते. त्यात विहीणबाई नाकी डोळी अगदी नीटच आहेत हो. हो, पण जरा थकलेल्याच दिसतायत. नाही म्हणजे तशा काटक आहेत. अहो प्रवासाने थकले असतील, पण अगदी सडसडीत आहेत हो. आणि नसायला काय झाले, वडिलांकडून वैद्यकीचा वारसा घेतला आहे. साऱ्या गावचे दुखणे काढतात म्हणे. स्वतः दडदाकट्ट्या असायच्याच. रमाच्या वहिनीचे नाक तर भारीच वर दिसते. नक्कीच सासूच्या डोक्यावर मिरे वाटत असणार. अगं बाई, ताई काकू, तिच्या हातातल्या पाटल्या पहा ना, कसल्या ठसठशीत आहेत. पुरे झाले कौतुक. चला आता कामाला. पाटल्या बघतायत. मी महादेव नमस्कार करतो. सुखी राहा. अगं बाई, सांभाळ. माई, सासूबाईंना आरामाची गरज वाटते. त्याच म्हणा संकोच करू नका. थोडी विश्रांती घ्या. नाही, मी ठीक आहे. अहो संकोच करू नका वीणबाई. तुमच्या जावयाच्या घरी आलात म्हणून दडपण घेऊ नका. लेकीच्या घरी आलात असे समजा. या, आज सगळ्यांशी तुमची ओळख करून देते. मग फराळाचे होईपर्यंत जरा विश्रांती घ्या. चला. अण्णा, मग अशी खोटं का बोललात? अगं तुझी गंमत केली थोडी. बसा बसा बसा. दागिने लुगडे सगळे अगदी उत्तम आहे हो. चांगले खाऊन पिऊन मातलेले जहागीरदार आहेत हे. पण आपले भाऊजी काही म्हणजे काहीही घेतले नाही त्यांच्याकडनं. सोमण मावशी, ते नारळ त्या पांडुरंगाला देऊन या. पण आधी ही चटणी करू ना. मी जे सांगते ते आधी काम करा. ताई काकू, तुम्ही नथ पाहिलीत का त्या वहिनीची? मोते अगदी पाणीदार आहेत नाही? माझी सुद्धा अशीच होती, पाचूच्या खड्याची. मला हे म्हणायचे की तुझ्या गोऱ्या रंगावर अगदी खुलून दिसते हो. ताई काकू,
तुम्हाला सांगते, एकदा आंघोळीनंतर घालायला विसरले तर 2 दिवस अबोला धरला होता यांनी. मला म्हणाले, अगं नथ हे सौभाग्याचं लक्षण आहे, विसरलीस वाटते. आणि तू नथ घातलेली मला आवडतेस तेही विसरलीस. मग काय, खूप विनवण्या केल्या, पाय धरले, क्षमा मागितली. तेव्हा कुठे स्वारींनी अबोला सोडला. आणि मग मला आणखी एक नथ दिली, माणिक जडवलेली. खरेच पुन्हा सारे तसेच व्हावे. ते दिवस पुन्हा. सुद्धा मनात येणे पाप आहे, पाप. भाऊजींना कळले ना तर जीव घेतील तुझा. आठवते ना काय बोलले होते? अगं वीर जवळ करावी लागेल, वीर. असे विचार जरी पुन्हा मनात आले तर ते या निखाऱ्यावर फेकून द्यायचे आणि कामाला लागायचे. घाल गो या पाण्यात. गो बाई. या ना. अगं बाई, आई झोप लागली वाटतं. आई या आमच्या आजी. ती माझी आई. तिची तब्येत जरा बरी नसते, पण तुमच्या यमुनेने अगदी छान काळजी घेतली हो. तुम्ही शिकवलेल्या वैद्यकीचा अगदी फार छान उपयोग झाला. आणि आई, आजींनी मला सांगितले होते की ती बाहेरची जास्वंदीची कळी आहे ना, ती जेव्हा उमलेल तेव्हा तू येशील. आणि आई अगदी तसेच झाले. बरं, त्यांना आराम करू दे, मी नंतर येते त्यांना भेटायला. वेणबाई, आता तुम्ही सुद्धा जरा विश्रांती घ्या. चला या. नमस्कार गोपाळ. आपण सारेच आलात हे फार उत्तम झाले. बाळम भटजींकडून सारा वृत्तांत ऐकलाच होता, परंतु प्रत्यक्ष परिचय होणेही अगत्याचे होते. आपल्या पिढीतील तरुणांमध्ये विचारांची देवाणघेवाण व्हावी हे अतिशय महत्वाचे आहे असे आम्हास वाटते. आपण काहीच बोलत नाही आहात. आमच्यापाशी बोलण्यासारखे काही आहे असे आम्हास नाही वाटत. माधवा, आम्ही आलोच. तुला बघून घाबरले वाटतं. अरे घाबरणारच, नवीन आलेत ते पुण्यात, बघू त्यांना काय काय येतं.
दाजी आपण जाऊयात ना. घाबरलास? ते दोघं बघ ना कसे बघतायत बोक्यासारखे आपल्याकडे. आणि काय आपण पळून जायचं? असे दाखवित आहेत की सगळा शहाणपणाचा गड्डा त्यांच्याकडेच आहे. एक ठोसा दिला ना पडतील. दाजी आपण येथे हाणामारी करावयाची नाही रे, पण तयारीत राहा. रडू नकोस लगेच मुलींसारखा. अरे पण हे यमूचे सासर आहे ना, येथे आपण जास्त हुशारी करायला नको असे म्हणतोस? बर चल. काय झाले बाळंबटजी, एवढ्या तातडीने बोलावले? माधव, गोपाळगाव थोडेसे नाराज आहेत. वाटलेच आम्हास. काही पूर्वग्रह डोक्यात पक्के करून ठेवलेले दिसतात. त्यामुळे साऱ्या जगाकडे पाहण्याची दृष्टी तशीच आहे. मनापासून बोलत नाहीयेत. बरोबर ओळखलीस माधवा. वास्तविक पाहता तुम्ही दोघे तरुण, नवमताचे, परंतु दोघांच्याही शाखा वेगळ्या. तू मवाळ पंथातला ते जहाल, आणि म्हणूनच तू फिरंग्यांची चाकरी करतोयस हे त्या सुचत नसावे. आमच्या संपर्कात राहिले तर एकमेकांशी चर्चा करून वारंवार बोलून काही फरक पडला तर पाहू. एवढेच होते तर मायाच्या माणसाच्या लग्नास का नाही आलीस? ते किती वाट बघत होते. मी ठीक आहे. खरे सांगू का, तुमच्या जागी मी असते तर मलाही असा संकोचच वाटला असता. अहो पण अशाने त्रास वाढेल तुमचा. इथे कुणीही येणार नाही, त्यामुळे अगदी स्वस्थ पडा घटकाभर. पण ऐका माझे, नाहीतर लेकीचा सासूरवास करीन हो तुमच्या. आता माझे बोलणेच खुंटले. राजे झोपलेत का? हो, द्या मी त्यांना आत नेऊन ठेवते. बरं. सासूबाई, तुम्ही विश्रांती घ्या. मी आहे ना, हो की नाही माईसाहेब? हो तर. सून बरीक नक्षत्रासारखी मिळाली आहे हो तुम्हास. देवाने रूप दिले आहे तीस. तुमचा वाडा पाहून डोळे अगदी दिपले हो आमचे. केवढा थोरला वाडा हा. आणि तुम्हीच मालकीण बाई. एवढा सगळा व्याप सांभाळायचा म्हणजे अगदी. आहे खरे, पण मी एकटी नाही हो. माझ्या थोरल्या जाऊबाई, आमच्या ताई साहेब, त्या आहेत माझ्या पाठीशी. शिवाय आमची दुर्गाक्का आहे. लांबच्या जवळच्या नात्यातल्या बायका असतात आमच्या घरात मुक्कामी. आणि आता काय, आमच्या सुनबाई आहेत हो माझा भार घ्यायला. काय रमा? इश्श, इतक्यात नाही हो पेलवायची त्यांना एवढी मोठी जबाबदारी. सगळे दागिने त्यांना घालायला दिलेत ना, तरी तेही पेलवणार नाहीत. वडलोपार्जित दागिने भरपूर असतील ना तुमच्याकडे? हो, इकडे भारी हौस आहे, तेच करतात. आणि आता तर काय, सुनबाई ही अगदी लाडक्या झाल्या आहेत, त्यामुळे तिचेही कौतुक होणार इकडून. हो, थोरल्या सुनबाई तेव्हा मान असणारच. करवीर असंही घर आहे तुमचे असे ऐकले आम्ही. हो, आधी आम्ही तिथेच राहायचो, पण आता माधवाचे सारे बस्तान पुण्यातच म्हटल्यावर इथेच वास्तव्य आहे. खरेच, तिकडे जमिनी सुद्धा खूप असतील तुमच्या. ते सारे कोण पाहते? आमचे बाळंभटजी आहेत ना, सारा व्यवहार तेच पाहतात. त्यामुळे आम्ही अगदी निश्चिंत आहोत हो. खरे, विश्वासाची माणसे असली जोडीला की कामाचा भार हलका होतो. खरेच. हा लक्ष्मी हार किती तोळ्याचा? सरस्वती, अगे कामे आहेत विहीणबाईंना.
गोष्टींमध्ये गुंतवलेस तर असू दे असू दे. नाही नाही, तुम्ही या. उगीच माझ्यामुळे खोळंबा नको. पण वाडा बरीक बघायचा होता सारा. सरस्वती. अहो, असू दे की. अगं मग चल की, मी दाखवते. वेणबाई, तुम्ही आता अगदी आराम करा. मी हळद घालून दूध पाठवते, म्हणजे तरतरी येईल. चल सरस्वती. यमे, किती वेळ आपण असे घाबरून थांबणार? आपल्याला यमीश भेटायला हवे. अरे पण मला भीती वाटते. हे घर त्यांचे आहे ना? असे काही नाही, हे घर आपल्या यमीचेच आहे. तुझ्याशी शेळपट पण करू नको. मी आहे ना. चल. काय चल? ए, कुठे चाललाय? ही बायकांची खोली आहे. तू माहिती नाही का, पुरुषांनी तिकडे जायचं नसतं. पण आमची यमी आत आहे. आम्ही तिला भेटायला चाललो आहोत. यमी? कोण यमी? येथे कोणी यमी फमी नाहीये. येथे फक्त आबाबाबांचे राज्य चालते. काहीही करावयाचे असेल तर आधी आबाबाबांची परवानगी घ्यावी लागती. हो की नाही रे? यमीला भेटायची परवानगी? सांगितलं नाही का येथे यमी फमी कोणी नाहीये म्हणून? खोटे बोलते तुम्ही. आमची आई आत गेलीये, म्हणजे यमी सुद्धा तेथेच असणार. आम्हाला तिला भेटायची आहे. एवढ्या लांबून आम्ही तिला भेटायलाच तर आलो आहे ना. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. थांबा थांब, पण एका अटीवर. अटीवर? हो, तुम्हाला न चुकता रामरक्षा म्हणावी लागेल. कबूल? एवढंच ना? आत्ता म्हणतो. हा म्हणा म्हणा. श्री गणेशाय नमः. अस्य श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य भूत कौशिक ऋषी श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप चंदाह. चुकले, तुम्ही हारले. आता तुम्ही भेटू नाही शकणार. वा वा, असं कसं? असं कसं म्हणजे काय? तुम्ही आज कबूल केलेली ना? पण यमे रागावलीस का ग माझ्यावर? पण तू काही बोलू नकोस माझ्याशी. यमे, ए बाळा, अगं ए यमुने, ये की ग इकडे. बाळा, यमुने. अगं बघितलेस का कोण आले ते? खास तुला भेटायला. हो, कळले ना? आपण इतक्या लांबून कुणाला तरी भेटायला आलो, अगदी आपले खास मायेचे माणूस म्हणून. पण त्या माणसाला काही आपण इथे आलेले आवडलेले दिसत नाही. जाऊ दे, काय करणार. चला आपण आपल्या घरी जाऊया. एवढेच होते तर मायेच्या माणसाच्या लग्नास का नाही आलीस? ते किती वाट बघत होते. यमे रागावलीस का ग माझ्यावर? पण तू काही बोलू नकोस माझ्याशी. खरे चुकले ग माझे. तेव्हाच हट्ट करायला हवा होता. पण आता आले ना, आता ही अशीच रुसून बसणार आहेस का तू? हा, नाही. जन्म चंदना सारखा त्याच्या कृता